शहर उत्तरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की युती धर्म पाळत असताना मैत्रीपूर्ण लढत केली जाईल असे संकेत निवडणुकीच्या माध्यमातून किंवा वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून मिळाले होते. अशाच एका संकेतापैकी प्रभाग क्रमांक 5मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती झालेली आहे त्यांची भाजपाशिवाय, आणि त्यामधलेच हे क्रमांक 5चे उमेदवार आहेत आनंद चंद्रशिवे. आणि दादा, यंदाच्या वेळी तुम्ही उमेदवारी आणली म्हणल्यापेक्षा तुम्हीच उमेदवारी निश्चित केली आहे बहुतांश प्रभागामध्ये, पक्षाचे वरिष्ठ नेते आहात. कसे असेल ही उमेदवारी यंदाच्या वेळी? माझ्या प्रभागाबद्दल बोलत असेल तर यापूर्वी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी जी काय जबाबदारी दिली होती ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडलेली आहे. महापालिकेच्या जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या ह्याच्यावर आहे ना. कितवी टर्म आली माझी? आता तिसरी पूर्ण, म्हणजे 3 टर्म माझ्या पूर्ण झाले. आता 4थ्या टर्मसाठी मी या ठिकाणी भरलेलं आहे. आव्हान कुणाचं असणार आहे प्रभाग 5मध्ये तर आव्हान कुणाचं, म्हणजे जनतेनेच निवडणूक हातात घेतलेली आहे माझी. जसं की आता जनतेने हातात घेतल्यानंतर त्याला समोरचा विरोधकच राहू शकत नाही ना. नाही, भाजपाचा एक समोर उमेदवार असणार आहे, परत महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी लोकसभा आणि विधानसभेमध्ये मी प्रामाणिकपणाने त्यांचा प्रचार केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा मतदार हा निवडणुकीमध्ये दाखवून देईल की कोण कोणाच्या बाजूने आहे. म्हणजे विधानसभा आणि लोकसभेमध्ये झालेली उतराई भारतीय जनता मतदारच देणार आहे. मतदाराबरोबर नेत्यांकडून आम्ही जी निवडणुकीसमोर गेलो, ही जी राष्ट्रवादी आहे, या राष्ट्रवादीने जी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांना पाठिंबा दिला होता आम्ही, त्यांनी पंतप्रधान व्हावं. आता सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री. हे जे सरकार आले, ह्या सरकार बनण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर उतरलो. बूथवर उभारून प्रामाणिकपणानं आमच्या भागातल्या आणि शहर उत्तरमधल्या या संपूर्ण जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं या भागातला जो मतदार आहे, ह्या मतदारांनी ठरवलेलं आहे की नेमकं कोणाला निवडून द्यायचं आणि काय करायचं. कारण का अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहेत. मी अनुभवातून बोलतो. ही जी निवडणूक आहे, मी जेव्हा जनतेमध्ये फिरतो ना, जनतेमधून फिरत असताना जे प्रतिसाद आहे मला, तो प्रतिसादाच्या जोरावर या ठिकाणी मी स्टेटमेंट देतो. नक्कीच राजकारणावर भाषा थोडं 1-2 शब्द आपले अपेक्षित आहेत, कारण 2 प्रश्न आहेत माझे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अचानकपणे युती झाली आणि युतीमध्ये जो तडजोड निघाला आणि तो फॉर्म्युला निघाला, तो कशा आणि कशा पद्धतीचा? ही जी युती झाली ना, ह्यालाच राजकारण म्हणतात. ह्यालाच राजकारण म्हणतात. काय ह्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय असू शकते? ह्यालाच राजकारण म्हणतात. समोरचा तुम्हाला मोठ्या भावाची भूमिकेमध्ये म्हणता भाजपाला, एक विशेष म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघता, आणि तुम्हाला त्याला बरोबर घेऊन जायला तो तयार नाही आहे, आणि तुम्ही एकत्रित येता आणि त्याला प्रतिस्पर्धी करता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सोलापूर शहरामध्ये जे 3 आमदार आहेत, या 3 आमदाराचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रचार केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ह्यांनी कितपर्यंत म्हणजे पक्षाने आणि पक्षाचं ज्यांचं नेतृत्व आहे ह्यांच्यामध्येच समन्वयाचा नसल्याचा आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहतो. की यांचे जे स्टेटमेंट आहेत वेगळे आहेत सगळे. त्या स्टेटमेंटच्या आधारावर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ह्यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं मित्रपक्षांनी हा पाऊल उचललेला आहे. काय फॉर्म्युला कसा ठरला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये? शिवसेना आणि राष्ट्रवादी फॉर्म्युला जे ठरलेला आहे, तुम्ही मीडियासमोर आले, 51-51चा फॉर्म्युला आहे. दोन्ही DCM आहेत, म्हणजे एक अर्थमंत्री आहे, एक नगरविकास आहे. 100% सांगतो, या दोन्हीही पक्ष मिळून महापालिकेत सत्ता बनवतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण सदस्य सभागृहामध्ये किती असतील निवडणूक निकालानं? 2 अंकी असतील. शिवसेनेचे? शिवसेना बी 2 अंकी असेल. म्हणजे दोघं एकत्रित आलं तर सत्तेचं समीकरण देखील? सत्तेचं समीकरण म्हणजे सत्तेचं समीकरणच या ठिकाणी राज्यामध्ये माहिती, देशामध्ये माहिती,
महापालिकेमध्ये सुद्धा माहिती होणार. वंचित आणि BSPचं आव्हान आहे असं वाटत नाही? सर्वात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काम करत असताना जरी मी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, परंतु मी एक शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा एक कार्यकर्ता आहे. त्या भागातली जनता माझ्याबद्दल ज्या पद्धतीचा आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जे आदराची भूमिका आहे, ही मतदाराच्या स्वरूपामध्ये मला त्यांनी आशीर्वाद देतील. प्रचलित शब्द फुले शाहू आंबेडकर आहे, तुम्ही शुभ फुले शाहू आंबेडकर म्हणालात. हा बदल आहे आणि तो बदल नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.